Subscribe now and press the bell icon. Never miss an update. देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है। देखो आसमां में खिलकर सूरज निकल रहा है। देश का परचम अब ऊंचा उड़ रहा है। बरसों का अंधेरा रोशन हो रहा है। गरीब की रसोई से धुआं हट रहा है। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। युवाओं के हाथों से भारत संवर रहा है। गांव की सड़क से अब शहर जुड़ रहा है। बैंक अब सभी का खाता खोल रहा है। रेल का सफर अब मन को भा रहा है। हुनर के हौसले से रोजगार बढ़ रहा है। मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। या ठिकाणी उपस्थित सर्व आपले पदाधिकारी, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक नगरसेविका जे काही कारणाने थोड्या मताने राहून गेले असे भावी नगरसेवक आणि नगरसेविका आणि सोबत असलेले सर्व आपले कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की भारतीय जनता पक्षाने पुण्यामध्ये एक इतिहास रचलेला आहे आणि मंचावर बसलेले माझ्या डाव्या बाजूचे उजव्या बाजूचे सर्व नेते आणि समोर बसलेले तुम्ही सर्व नगरसेवक हे या इतिहासाचे शिल्पकार आहात आणि म्हणून तुमचं सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। पुण्याच्या इतिहासामध्ये इतकं प्रचंड बहुमत हे यापूर्वी कुठल्याही पक्षाला मिळालेलं मला तरी गेल्या 30-35 वर्षात कधी पाहायला मिळालं नाही। एक प्रकारे पुणेकरांनी आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींचा जो विकासाचा अजेंडा आहे या अजेंड्यावर आपली मोहर उमटवलेली आहे आणि संपूर्ण पुणे हे याच विकासाच्या अजेंड्याच्या पाठीशी उभं आहे। अशा पद्धतीनं या ठिकाणी एक मॅन्डेट आपल्याला दिलेला आहे। गावकऱ्यांसमोर काय भावना व्यक्त कराल, काय सांग? नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 28
हिंगणे खुर्द जनता वसाहत या प्रभागातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून माझ्या गावातील सर्व नातेवाईक पै पाहुणे त्याचबरोबर माझ्या गावकऱ्यांनी मला जो भरघोस प्रतिसाद दिला, त्याचबरोबर नवीन भागाने मला अतिशय चांगल्या पद्धतीचा भरघोस प्रतिसाद दिल्यामुळे मी ही निवडणूक जिंकू शकलो. रॅली अतिशय प्रचंड गाजली. त्याला मुरलीधर अण्णा मोहोळ होते, माधुरीताई मिसाळ होत्या. अतिशय मोठ्या प्रमाणात स्वागत झालं होतं. त्या संदर्भात काय? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस, त्याचबरोबर पुण्याच्या आमच्या भागाच्या आमदार व मंत्री महोदय माननीय माधुरीताई मिसाळ, त्याचबरोबर केंद्राचे मंत्री आमचे मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या व पुणे शहरातील सर्व नेते मंडळीच्या आशीर्वादाने मला नवीन भागामध्ये त्यांनी उमेदवारी दिली. मला तो भाग अजिबात माहीत नव्हता. अशा म्हणजे अशा एकदम बैठ्या घरांच्या भाग असल्यामुळे अतिशय 10 दिवस प्रचाराला अडचणी आल्या, परंतु जवळजवळ 2-2 दिवस न झोपता प्रत्येक घराघरात संपर्क करण्याचा प्रयत्न करून नागरिकांचा विश्वास केवळ 10-11 दिवसात माझ्या नेते मंडळींमुळं हा विश्वास माझ्यावर नागरिकांनी टाकला व मला बहुमताने निवडून दिलं. त्याबद्दल तमाम पुणेकर जनता, माझ्या भागातील जनता, त्याचबरोबर मतदारसंघातील जनतेचा आभार मानतो. दादा, भारतीय जनता पार्टीवर हा नवीन प्रभागात तुम्हाला संधी देऊन तुमचा विश्वास टाकला, याचं तुम्ही सोनं केलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. जय श्रीराम.